नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय अल्जेब्राला, 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला आपण फर्स्ट चॅप्टर पाहतोय जो की आहे सेट. सेट मधला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंतचा सगळा पार्ट कव्हर केलाय. आता प्रॅक्टिस सेट 1.3 नंतरचा जो पार्ट आहे तो आज आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. ऑपरेशन्स ऑन सेट. ऑपरेशन्स ऑन सेट मध्ये फर्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत इंटरसेक्शन ऑफ टू सेट. सेट ए काय दिलाय 2, 4, 6, 8, 10, 12. सेट बी काय दिलाय 1 to 8 पर्यंतचे एलिमेंट्स. आपल्याला काय घ्यायचंय इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजेच काय, सेट ए आणि सेट बी मधले कॉमन एलिमेंट्स, जे काही कॉमन एलिमेंट्स आहेत त्या कॉमन एलिमेंट्सचा सेट म्हणजे ए आणि बी चा इंटरसेक्शन. इंटरसेक्शन डिनोट कसं करणार आहात तुम्ही, ए इंटरसेक्शन बी. हे जे साइन आहे हे इंटरसेक्शन डिनोट करतं. हे साइन म्हणजे ए इंटरसेक्शन बी, हे इंटरसेक्शनचं साइन आहे. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू असे एलिमेंट्स एक्स सच दॅट एक्स इन ए अँड एक्स इन बी. एक्स इन ए अँड एक्स इन बी, हा जो अँड आहे ना, हा अँड एक्स इन ए अँड एक्स इन बी, हा जो अँड आहे ना, हा अँड इंटरसेक्शन मध्ये फार महत्वाचा आहे. कारण की असा आपण एक्स घेतोय, असे एक्स घेतोय, असे एलिमेंट्स घेतोय जे ए मध्ये अवेलेबल आहेत आणि बी मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. जे ए मध्ये आणि बी मध्ये दोन्ही बाजूला अवेलेबल असले पाहिजेत अशा एलिमेंटचा सेट म्हणजे सेट ए इंटरसेक्शन बी. तर इकडे तुम्हाला दिसते इथं 2 आहे, इकडे 2 आहे का, आहे. कॉमन एलिमेंट्स काढायचे आहेत ना आपल्याला. इकडे 4 आहे, इकडे 4 दिसतोय का, आहे. इकडे 6 आहे, इकडे 6 दिसतोय का, आहे. इकडे 8 आहे, इकडे 8 दिसतोय का, आहे. इकडे 10, 12 आहे, इकडे दिसतात का 10, 12, नाही. इथे 1 आहे, इकडे 1 दिसतोय का, 3 आहे, दिसतोय का. इकडे 5 आहे, दिसतोय का. 7 आहे, दिसतोय का, नाही. आपले किती मिळालेत आपल्याला, 2, 4, 6 आणि 8. इकडे 2 आहे, इकडे आहे, इकडे 4 आहे, इकडे पण 4 आहे, इथे 6, 8, 6 आणि 8. 2, 4, 6 आणि 8 तुम्हाला कॉमन काय मिळाले, जे ए मध्ये आणि बी मध्ये अवेलेबल आहेत अशा सेटला आपण ए आणि बी चा इंटरसेक्शन म्हणतो. ए आणि बी मध्ये जे कॉमन आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याचा सेट ए आणि सेट बी चा इंटरसेक्शन म्हणतो. हे जर तुम्हाला वेन डायग्रामने दाखवायचं असेल तर तुम्ही कसं दाखवाल, हा सेट ए मी सपोज केला आणि हा सेट बी मी सपोज केला. सेट ए मध्ये कोण कोण आहे, 2, 4, 6, 8, 10 आणि 12. 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 6 कॉमन आहे, 8 कॉमन आहे. राहिले कोण, 10, 12. बी मध्ये कोण आहे, 2, 4, 6, 8. इकडे मी मेन्शन केलेत ना, ते बी मध्ये सुद्धा आले. मग राहिलेले कोण, 1, 3, 5 आणि 7. ही झाली ए इंटरसेक्शन बी ची वेन डायग्राम. कशाची, ए इंटरसेक्शन बी. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघतोय. ए आपण घेतलाय 1, 3, 9, 11 आणि 13 आणि बी आपण घेतोय 1, 9 आणि 11. याचा काय करायचं आपल्याला, इंटरसेक्शन घ्यायचं आहे. इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू, इकडे 1 अवेलेबल आहे, इकडे 1 अवेलेबल आहे का, आहे. इथे 3 आहे, इकडे 3 आहे का, नाही. इकडे 9 आहे, 9 आहे का, अवेलेबल आहे. इकडे 11 आहे, इकडे 11 आहे का, अवेलेबल आहे. 9 आहे, 11 आहे, 11, 9 आणि 1 आहे, हो ना. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1, 9 आणि 11. 1, 9 आणि 11 हा तुमचा काय आला, सेट ए आणि सेट बी चा इंटरसेक्शन आला. पण 1, 9, 11 ऍज इट इज बी आलाय ना, ऍज इट इज हा काय आला, बी आलाय. ऍज इट इज बी आला ना तो. 1, 9, 11 हे तिन्हीच्या तीन एलिमेंट्स ए मध्ये अवेलेबल होते, मग त्यांचा कॉमन 1, 9, 11 आला. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाला, परत सेट बी मिळाला. म्हणजेच सेट बी इज सबसेट ऑफ ए. जेव्हा बी हा सबसेट ऑफ ए होतो तेव्हा ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, परत बीच येणार आहे ना. ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, जेव्हा बी हा सबसेट असेल एचा, बी हा सबसेट असेल एचा, सगळेचे सगळे बी चे एलिमेंट्स ए मध्ये अवेलेबल असतील, तेव्हा जर ह्या दोघांचं इंटरसेक्शन घेतला तर परत तो सेटच येणार आहे ना. कारण की यातले सगळेचे सगळे एलिमेंट्स ए मध्ये अवेलेबल आहेत, तो त्याचा सबसेट आहे. म्हणून जेव्हा त्यांचं आपण इंटरसेक्शन घेऊ तेव्हा तो परत तोच सेट आपल्याला मिळणार आहे ना.
ऍज इट इज इथं असंच आहे, कारण की हे बी मधले सगळे एलिमेंट जेव्हा ए मध्ये अवेलेबल आहेत, म्हणूनच तर बी हा ए चा सबसेट झाला. बी हा ए चा सबसेट झाला, जेव्हा त्यांचं इंटरसेक्शन आपण घेतला तेव्हा परत आपल्याला बीच मिळाला. म्हणजे जेव्हा बी हा सबसेट असेल ए चा, तेव्हा त्यांचा जर इंटरसेक्शन आपण घेतला तर तो आपल्याला परत तोच सेट मिळणार आहे. हे एक्झाम्पल राहू दे. अजून त्याच्या व्यतिरिक्त दुसरे एलिमेंट्स घेऊन बी हा सबसेट आहे ए चा असं ठेवून जरी तुम्ही टॅली केलं तरीही तुम्हाला तेच येणार आहे. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी. कधी? जेव्हा बी हा सबसेट असेल ए चा. आता जर ए हा सबसेट असेल बी चा, तेव्हा ए हा सबसेट असेल बी चा, तर ए इंटरसेक्शन बी आपण घेतलं तर काय येणार आहे इथे? ए ए हा सबसेट आहे बी चा. ए मधले सगळेचे सगळे एलिमेंट्स अवेलेबल आहेत बी मध्ये. मग त्यामुळे त्यांचा जेव्हा इंटरसेक्शन घेणार तेव्हा आपल्याला ए मिळणार ना, जेव्हा ए हा सबसेट असेल बी चा. आणि जेव्हा बी हा सबसेट असेल बी चा, सॉरी बी हा सबसेट असेल ए चा, तेव्हा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी. ए हा सबसेट असेल बी चा, तेव्हा ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए. आलं ना लक्षात? इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत काय यावर, तर मी इकडे देते, ते तुम्ही फक्त नोट करून घ्या, कारण की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी ते महत्वाचे आहेत. हा, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. इफ ए हा सबसेट असेल बी चा, ए सबसेट ऑफ बी, देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए. If B is subset of A, then A intersection B is equals to B. A intersection A dash, complement of A. A intersection A complement. A आणि A complement पूर्णपणे वेगवेगळे दोन सेट येतात. कॉम्प्लिमेंट, ए सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सेट ए मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळेच्या सगळे कट करतो आपण. कशामधून? दिलेल्या युनिव्हर्सल सेट मधून. मग आपल्याला कोणता मिळतो? कॉम्प्लिमेंट ऑफ ए. ए आणि ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? त्याच्या विरुद्ध असतो तो, त्याच्यामधला एकही एलिमेंट कॉमन येत नाही. मग त्याचा इंटरसेक्शन एम्प्टी सेटच येणार ना. ए इंटरसेक्शन ए, ए आणि ए चा इंटरसेक्शन घेतला, ए चाच इंटरसेक्शन परत आपल्याला घेतला तर ऑब्वियस एच येणार आहे. तसंच ए इंटरसेक्शन एम्प्टी सेट घेतला, एक सेट तुम्ही ए घेताय आणि दुसरा सेट तुम्ही पूर्णपणे रिकामा घेताय किंवा एम्प्टी सेट घेताय, तर त्याचा इंटरसेक्शन जेव्हा तुम्ही घेता, त्यातले कॉमन एलिमेंट जेव्हा तुम्ही शोधता, तेव्हा ऑब्विसली पूर्ण रिकामेच येणार आहेत. कॉमन एलिमेंट्स काही येणारच नाहीत, कारण की एम्प्टी सेट मध्ये काहीच नाही. कॉमन काय काढणार तुम्ही? त्यामुळं काय येणार तिथे? अगेन 5 येणार ना, अगेन एम्प्टी सेटच येणार. आलं का लक्षात? हे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते तुम्हाला ऍज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारू शकतात, आणि हे सगळे माहीत असलेच पाहिजेत. हे वारंवार परत परत युज होतात ह्या बारीक सारीक गोष्टी, त्यामुळे ह्या नोट डाऊन जरूर करून घ्या. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, आता बघितलं आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, आता आपण बघणार आहोत युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेट्स मध्ये आपण सपोज करूया 4, 6. आपण इंटरसेक्शन मध्ये काय केलं? जे काही कॉमन एलिमेंट्स आहेत त्याचा सेट म्हणजे इंटरसेक्शन. इकडे युनियन मध्ये काय करायचं? सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन सेट ए अँड सेट बी. म्हणजेच काय झाला? सेट ऑफ ए आणि सेट ऑफ बी चा युनियन झाला. युनियन म्हणजे काय करायचं? दोन्ही सेट मधल्या एलिमेंट्सना एकत्र करायचं, कोणताही एलिमेंट रिपीट न करता. आलं लक्षात? एक मिनिट तुम्हाला सांगते. ए युनियन बी, ए युनियन बी, हे युनियनचं साइन आहे. ए युनियन बी, ए युनियन बी इज इक्वल्स टू, ए युनियन बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इन ए और एक्स इन बी, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. हे जे ऑर आहे ना, ऑर, हे इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? युनियन साठी. ए युनियन बी मध्ये एक्स, अशा एक्सचा सेट आहे तो, जो की एक्स ए मध्ये किंवा बी मध्ये असला पाहिजे. असा एलिमेंट ए मध्ये किंवा बी मध्ये असला पाहिजे. दोन्ही मध्ये असेलच, दोन्ही मध्ये असला पाहिजे, कॉमन आला पाहिजे असं काही नाही. ते इंटरसेक्शन मध्ये दोन्ही मध्ये कॉमन असला पाहिजे. इथे कसं, इथे काय घेणार आहे आपण? ए मध्ये किंवा बी मध्ये अवेलेबल असला पाहिजे. ए युनियन बी आपण जेव्हा घेतो तेव्हा दोन जे तुम्हाला एलिमेंट, दोन जे तुम्हाला सेट दिलेत ना, त्यामधल्या सगळेच्या सगळे एलिमेंट्स आपण कव्हर करतो, कोणताही एलिमेंट रिपीट न करता, कोणताही एलिमेंट रिपीट न करता. ए युनियन बी इज इक्वल्स टू, इकडे 1 आहे, 1 आहे, ओके. इथे 3, इथे 3, इथे 5, 7, इकडे 1 परत रिपीट नाही करायचं आपल्याला. नंतर 2, 4, 6, 1, 3, 5, 7, 2, 4, 6. कॉमन फक्त कोण होता?
फक्त एकच होता, हा वनच एलिमेंट होता, तो आपल्याला रिपीट करायचा नाही. युनियन काय आला तुमचा, या दोन्ही मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते एकत्रित करून मी लिहिले म्हणजे युनियन झाला त्याचा. फक्त एकही एलिमेंट आपल्याला रिपीट नाही करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ए मध्ये कोण होतं ते सगळ्याच्या सगळं लिहिलं आणि बी मध्ये जे आहेत ते जर ए मध्ये असतील तर ते रिपीट न करता बाकीचे राहिलेले जे आहेत ते बी मध्ये पण बी मधले ए युनियन बी मध्ये लिहिले. मग काय आला तुमचा ए युनियन बी, 1 3 5 7 2 4 6 हा आला तुमचा ए युनियन बी. आता आपल्याला याची वेन डायग्राम काढायची. वेन डायग्राम मध्ये मी काढते हा ए, हा काढला मी बी. ए मध्ये कोण आहे, 1 काय आला, कॉमन आलाय ना, मी इथं लिहिते 1. नंतर कोण आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. बी मध्ये कोण आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 1 जो आहे तो ऍज इट इज इकडे पण आला. हा ही झाली वेन डायग्राम कशाची, ए युनियन बी ची. कशाची, ए युनियन बी ची. ए युनियन बी इज इक्वल टू 1 3 5 7 1 3 5 7 2 4 6. आलं का लक्षात, 1 3 5 7 2 4 6 ऍज इट इज. ए युनियन बी मध्ये आपण काय करतोय, सगळेच्या सगळे एलिमेंट एकत्र करतोय, कोणताही एलिमेंट रिपीट न करता. अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल. ए आपण सेट इकडे घेतलाय 1 2 3 4 5 आणि 6 आणि बी आपण जो घेतलाय तो आहे 2 4 6. ए युनियन बी एक्स सच दॅट एक्स इन ए और एक्स इन बी, एक्स इन ए और एक्स इन बी. म्हणून ए युनियन बी आपला काय आला, ए युनियन बी इज इक्वल टू 1 2 3 4. यातलं कोण आहे इकडे, 2 4 आहे आणि 6 आहे. 1 2 3 4 5 आणि 6. 2 कव्हर झालाय, 6 कव्हर झालाय, 4 कव्हर झालाय. ए युनियन बी काय आला तुमचा, 1 2 3 4 5 आणि 6. जर तुम्ही बघितलं या इक्वेशन कडे, हे 1 आणि हे 2, इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 अँड 2 काय मिळालं तुम्हाला, ए युनियन बी इज इक्वल टू अगेन ए. का आला बरं, कारण की जो आहे या सेट ऍज इट इज असाच आला. कशामुळे आला, कारण की हे जे बी मधले एलिमेंट्स आहेत, हे बी मधले एलिमेंट सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे बी हा सबसेट आहे ना एचा. काय आहे हा, बी हा सबसेट आहे एचा. जेव्हा बी हा सबसेट असतो एचा तेव्हा ए युनियन बी काय येणार, परत एच येणार. आपण मगाशी इंटरसेक्शनच्या जशा प्रॉपर्टीज बघितल्या तशाच आता युनियनच्या पण प्रॉपर्टीज इकडे मी मेन्शन करते, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अतिशय सोप्या आहेत. जेव्हा ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए, जसं आपण मगाशी दिलेलं तसं. सेकंड, इफ ए सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू काय येणार, ए हा सबसेट आहे बी चा म्हणून काय येणार, मोठा कोण आला, बी आला ना, ए हा छोटा आला ना, ए हा पूर्णपणे सबसेट असेल बी चा. ए युनियन बी कोण येणार, बी. थर्ड, इफ बी इज सबसेट ऑफ ए देन ए युनियन बी इज इक्वल टू कोण येणार, ए. बी हा सबसेट आहे ए चा म्हणून ए युनियन बी कोण येणार, ए येणार. इकडे काय आलं, ए युनियन बी काय आलं, ए. कारण की बी हा पूर्णपणे सबसेट होता ए चा, सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये अवेलेबल होते म्हणून परत तोच आपल्याला एलिमेंट तोच आपल्याला सेट मिळाला. ए युनियन बी इज इक्वल टू ए मिळाला. का, कारण की बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट होते म्हणून आपल्याला ए युनियन बी काय मिळाला, अगेन ए मिळाला. फोर्थ, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. ए हा युनिव्हर्सल सेट येणार आहे. ए आणि ए कॉम्प्लिमेंटचा आपण युनियन घेतोय. ए आणि ए कॉम्प्लिमेंट, ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये एकही कॉमन एलिमेंट येणार नाही, याचा हा कॉम्प्लिमेंट असणार आहे. हे जेव्हा आपण ए आणि ए चा कॉम्प्लिमेंट काढतो, ए चा कॉम्प्लिमेंट काढताना आपण काय करतो, ए मधले सगळेच्या सगळे एलिमेंट युनिव्हर्सल मधून कट करतो तेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए मिळतो. कॉम्प्लिमेंट ऑफ ए आणि ए ह्यांचे जेव्हा आपण युनियन घेतो तेव्हा आपल्याला मिळतो युनिव्हर्सल सेट. ए युनियन ए इज इक्वल टू ए. ए आणि ए चा जर युनियन केलं तर आपल्याला अगेन ए मिळणार. आणि नंबर 6, ए युनियन एम्प्टी सेट. एम्प्टी सेट आणि ए चा युनियन घेतला तर आपल्याला परत एच मिळणार. आलं का लक्षात, जेव्हा ए युनियन बी
बी युनियन ए ऍज इट इज सेमच येणार. तुम्ही ए युनियन बी घ्या किंवा बी युनियन ए घ्या, एलिमेंट मागे पुढे केले तरी सेट तोच येणार. इफ ए सबसेट असेल बी चा, ए हा कोण आहे, सबसेट आहे, कोणाचा आहे, बी चा सबसेट आहे, म्हणून त्यांचा युनियन कोण येणार आहे, तर बी येणार आहे. हा कोणाचा सबसेट, बी कोणाचा सबसेट आहे, ए चा, म्हणून ए युनियन बी कोण येणार आहे, ए येणार आहे, मोठा सेट येणार आहे. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट असेल तर तो युनिव्हर्स येतो. ए युनियन ए, परत आपण ए चाच युनियन करतोय, कोणाशी, ए चीच करतोय, तर ऑब्वियस एच येणार आहे. ए युनियन कोणाशी करतोय, एम्प्टी सेटशी करतोय. आपल्याला कोण घ्यायचा इथं, एम्प्टी सेट घ्यायचा आहे. ए युनियन एम्प्टी सेट, तर कोण येणार आहे, युनियन घेताना परत एच येणार आहे. आलं का लक्षात, युनियन ऑफ टू सेट्स. आणि ह्या प्रॉपर्टीज सुद्धा तुम्ही नोट करत जा, ह्या फार युजफुल आहेत, परत परत आपल्याला लागणार आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे, डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट सेट्सचा मिनिंग काय आहे, ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट्स कॉमन येत नाही, अशा दोन सेट्सना एकमेकाचे डिसजॉईंट सेट्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल्स टू 1 3 5 7 9, सेट बी इज इक्वल्स टू 2 4 6 8. सेट ए काय आला, सेट ए तुमचा 1 3 5 9 आणि 7. सेट बी काय आला तुमचा, मी वेन डायग्राम मध्ये दाखवते, 2 4 6 आणि 8. सेट ए आणि सेट बी मध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. अशा दोन एलिमेंट्सचे सेट ज्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन येत नाही, अशा दोन पूर्णपणे वेगळ्या सेट्सना आपण डिसजॉईंट सेट्स असं म्हणतो. एवढं लक्षात ठेवा, कारण की जे सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन येत नाही त्याला आपण, ते पूर्णपणे एकमेकांशी वेगळे असतात, त्याच्यामध्ये काही कॉमन वगैरे काही नाही, म्हणून ते पूर्णपणे वेगळे आहेत, म्हणून त्यांना डिसजॉईंट सेट्स असं म्हणतात. बस एवढंच आहे डिसजॉईंट सेट्स मध्ये. आता नेक्स्ट पॉइंट आपण जो बघणार आहोत तो आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. सेट ए तुम्हाला काय दिलाय इकडे, 2 4 6 8 आणि 10. सेट बी काय दिलंय, 4 6 12 16 20 आणि 24. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला काय मेन्शन इकडे करायचं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए डिनोट कसे करतात, स्मॉल एन इन राउंड ब्रॅकेट सेट ए इज इक्वल्स टू, एलिमेंट्स किती आहेत, 1 2 3 4 5. नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, 5 आहेत. एकूण किती एलिमेंट्स दिले त्याच्यामध्ये, 5. बस, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए इज इक्वल्स टू 5. Similarly, number of elements in a set B is equals to 1 2 3 4 5 6. किती आहेत, 6 आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, ए मध्ये किती दिलेले, 5 दिलेले, आणि बी मध्ये किती दिले तुम्हाला, 6 दिले. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल्स टू 5, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल्स टू 6. आलं का लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल्स टू, ते आलं 5 प्लस 6 इज इक्वल्स टू 11 आलं, हो ना. आता नेक्स्ट आपल्याला काय घ्यायचंय, ए युनियन बी घ्यायचंय या दोन सेट्सचा. ए युनियन बी, तुम्हाला माहिती आहे ए युनियन बी कसा घेतो आपण, सगळेच्या सगळे एलिमेंट एकत्र लिहितो, कोणताही एलिमेंट रिपीट न करता. ए युनियन बी इज इक्वल्स टू 2 4 6 8 10 12 16 20 आणि 24. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आलं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आलेत, 9. आपण इक्वेशन नंबर देऊया का, म्हणजे जरासं तुम्हाला सोपं पडेल. हा इक्वेशन नंबर 1, हा 2 आणि हे इक्वेशन नंबर 3 आलं. ए इंटरसेक्शन बी आपल्याला जर घ्यायचं असेल तर एलिमेंट ए आणि एलिमेंट बी तुमच्या समोर आहेत, त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, त्या दोन्ही मधलं इंटरसेक्शन घ्यायचं. इंटरसेक्शन म्हणजे काय, ए आणि बी मध्ये कॉमन असलेले एलिमेंट, कॉमन जो ए मध्ये आहे आणि बी मध्ये आहे, एक्स सच दॅट एक्स इन ए अँड एक्स इन बी. एक्स हा ए मध्येही अवेलेबल असला पाहिजे आणि तो बी मध्येही अवेलेबल असला पाहिजे. असे कोण आहेत, फक्त 4 आणि 6 आहेत. ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, 4 आणि 6 नाही 8, 4 आणि 8. नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी किती आले, 2 आले. किती आहेत एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी मध्ये, 4 आणि 8. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी किती आले, 2 आले. इक्वेशन नंबर 4. ए इंटरसेक्शन बी मध्ये आपण जेव्हा नंबर ऑफ एलिमेंट ए आणि नंबर ऑफ एलिमेंट बी घेतो आणि नंबर ऑफ एलिमेंट ए इंटरसेक्शन बी मधले घेतो, तेव्हा हे 4 आणि 8 इकडेही काउंट होतात
आणि इकडे काउंट होतात. नंबर ऑफ इलेमेंट ए मध्ये आणि बी मध्ये पण ते कव्हर करतो ना आपण. 4 आणि 8, 4 आणि 8. इकडे पण 4 आणि 8 आपण कव्हर केले, तिथे पण 4 आणि 8 आपण कव्हर केलेत. नंबर ऑफ ए मध्ये पण घेतलेत आणि नंबर ऑफ बी मध्ये पण घेतलेत. मग नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस number of A intersection B. Number of A intersection B is equals to 5 plus 6 minus 2 is equals to 9. A union B काय मिळालेला आपल्याला 9. हा काय मिळाला अगेन 9. Number of element A plus number of element B minus number of element A intersection B is equals to 9. तुमचं इक्वेशन 3 काय आलेलं, नंबर ऑफ ए इन एन बी इज इक्वल्स टू 9च आलेलं आहे. इकडे काय आलं, हे पूर्ण इक्वेशन काय आलं 9च आलं. फ्रॉम इक्वेशन 3 and 5. फ्रॉम 3 and 5 काय म्हणाल तुम्ही, नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट ए इंटरसेक्शन बी. आलं का लक्षात. फ्रॉम 3 आणि 5 वरून नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट ए इंटरसेक्शन बी. दॅट इज आपण तेच कसं लिहू शकतो, नंबर ऑफ एलिमेंट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी प्लस ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ एलिमेंट ए इंटरसेक्शन बी. तुमच्या आलं का लक्षात. हे तुम्हाला सेट ए आणि सेट बी दिलेला, त्याच्यावरून आपण नंबर ऑफ एलिमेंट्स काढले. नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजेच काय, सेट मध्ये अवेलेबल असणारे एलिमेंट्स किती अवेलेबल आहेत, 4 अवेलेबल आहेत, 5 अवेलेबल आहेत. इकडे किती होते, 5 अवेलेबल होते. मग नंबर ऑफ एलिमेंट्स आला 5. इकडे किती आहेत, इकडे 6 आहेत, मग इकडे आला 6. आता आपण नंबर ऑफ एलिमेंट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट बी चे ऍडिशन केले तर किती मिळाला, आपल्याला 11 मिळाला. ए युनियन बी आपण घेतला, ए चा आणि बी चा आपण युनियन घेतला, ए युनियन बी घेतला. ए युनियन बी मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते काउंट केले आणि नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी आपण काय काउंट केलेलं किती आला आपल्याला 9 आला. ए युनियन बी घेतला ना ए चा आणि बी चा, तसाच आपण इंटरसेक्शन बी घेतला. ए इंटरसेक्शन बी मध्ये 4 आणि 8 आपल्याला मिळालं, 2 एलिमेंट्स मिळाले. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी काय आला 2 आला. त्याला मी नंबर दिला इक्वेशन नंबर 4. आता हे जे 2 आहेत इंटरसेक्शन मध्ये 4 आणि 8 ते आपण प्रत्येक वेळेस इथे दोन्ही वेळेस काउंट केलेले ना, इथे पण 4 आणि 8 आला ह्या 5 मध्ये. बी मध्ये काउंट केलं, परत आपल्याला 4 आणि 8 कॉमन मिळाला. हा 4 आणि 8 आहे ना, तो रिपीट झाला. म्हणून आपण नेक्स्ट याला काय केलं, नंबर ऑफ एलिमेंट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट बी मायनस ए इंटरसेक्शन बी. मायनस ए इंटरसेक्शन इकडे बी का केलं, कारण की 4 आणि 8 आपण रिपीट केलं ना, ट्वाइस वेळा केला म्हणून. मग 5 प्लस 6 मायनस 2 इज इक्वल्स टू अगेन 9 आलं. अगेन 9. म्हणून इक्वेशन हा जो 3 आहे, इक्वेशन 3 आणि हा जो इक्वेशन 5 आहे, याच्यावरून आपण काय लिहिलं, A union B, number of element A union B is equals to number of element A plus number of element B minus number of element A intersection B. हा फक्त इकडे शिफ्ट केलाय मी आणि ऍज इट इज हे इक्वेशन तुम्हाला मिळाले. हे इक्वेशन कसं आलं हे तुम्ही सगळं नोट डाऊन करा, अगदी व्यवस्थित सुंदर. त्याच्यानंतर तुम्ही शांत डोक्याने परत एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल. एवढं कन्फ्युज होण्यासारखं काही नाहीये, अतिशय सोपं आहे. तुम्ही परत एकदा व्यवस्थित बघा, तुम्हाला समजेल. याच्यावरच आधारित आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट तुमचा 1.4.